डिजिटल इंडियामुळं आज सर्वच गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहेत. घरपाळा असेल, पाणीपट्टी असेल, त्याचबरोबर लाईट बिल असेल, अशा अनेक गोष्टी असतील किंवा शासकीय काही योजना असतील. या योजनांचा लाभ घेण्यासाठी आज आपण ऑनलाईन पद्धतीचा वापर करतो. आपल्या कोल्हापूरच्या महानगरपालिकेमध्येही वेबसाईट आहे कोल्हापूर महानगरपालिकेची आणि त्यातून अनेक सुविधाही लोकांना दिल्या जातात. नेमकी ही वेबसाईट काय आहे, तिचं काम कसं चालतं, 2023 पासून ही कार्यरत आहे, कशा पद्धतीनं आहे, त्या सर्वांसंदर्भात आपण आज माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी शिल्पा दरेकर, अतिरिक्त आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका. आज आपल्याशी महापालिकेतल्या ई-गव्हर्नन्स सिस्टीमबद्दल आपण थोडं बोलणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की माननीय पंतप्रधान सरांनी 2020मध्ये जेव्हा कोविडमध्ये आपण जात होतो, कोविडच्या युगात आपण होतो, त्यावेळेला जास्तीत जास्त डिजिटल ट्रान्झॅक्शन्स व्हावे म्हणून डिजिटल इंडियाचं अनाऊन्समेंट केले आणि त्याला एक नागरिकांनी आपण सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याचंच एक पाऊल म्हणून महापालिकेतसुद्धा जे अगोदर ई-गव्हर्नन्स सिस्टीम होती 2008, ती जुन्या प्लॅटफॉर्मवर होती. म्हणजे थोडं सॉफ्टवेअर वगैरे त्या काळात जे होतं 2008मध्ये तेच अजूनही महापालिकेत चालू होतं. तर महापालिकेने सुद्धा नवीन युगाकडे जाण्यासाठी आणि चांगले टेक्नॉलॉजी जेणेकरून आपल्याला ज्या सर्व्हिसेस द्यायच्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने आपल्याला देता येतील यासाठी एक अगोदरच तयारी केली होती आणि त्या तयारीची पूर्तता साधारण 2023मध्ये तत्कालीन पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते उद्घाटन होऊन महापालिकेचे कर्मचारी आणि नागरिकांसाठी ई-गव्हर्नन्स सिस्टीम सुरू करण्यात आलेली आहे. आपलं जे पोर्टल आहे त्याच्यातून नागरिकांना जास्तीत जास्त सेवा देण्यासाठी ऑफलाईन असतील पण जास्तीत जास्त त्या ऑनलाईन स्वरूपात देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. त्याची डिटेल्स आमचे सिस्टीम मॅनेजर आपल्याला पुढे देतीलच. माझं सर्वांना आवाहन आहे की आपल्या सेवा ज्या आपण महापालिकेकडनं घेतो तर त्यातल्या ज्या जास्तीत जास्त ऑनलाईन पद्धतीने घेतल्या तर आपल्या सर्वांना पण चांगल्या प्रकारच्या सेवा मिळू शकतील आणि याबद्दल आपले काही आम्हाला सजेशन्स असतील तर ते जरूर द्यावेत. महापालिका प्रशासन नेहमीच त्यावर सकारात्मक कृती करेल. धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार मॅडम, मी यशपाल सिंग राजपूत, सिस्टीम मॅनेजर कोल्हापूर महापालिका. कोल्हापूर महापालिकेत आपलं स्वागत करतो आहे. तर ई-गव्हर्नन्स आता मी आपल्याला थोडक्यात ई-गव्हर्नन्सची माहिती देतो. ई-गव्हर्नन्स म्हणजे काय, तर आजकाल प्रत्येक नागरिकाकडे मोबाईल आलेला आहे. मोबाईलच्या माध्यमातून आपण फ्लिपकार्ट, ई-कॉमर्स वगैरे आपण गोष्टी करतो, खरेदी करतो. तसंच नागरिकांना अशामध्ये सुविधा पाहिजे होत्या महापालिकेकडून की आमच्याकडे मोबाईल असताना आम्ही मोबाईलवर महापालिकेचा पेमेंट कसं करावा किंवा वेबसाईटवरून पेमेंट कसं करावा. आमच्याकडे यापूर्वी वेबसाईट होती पण ती 2008 या साली बनलेली होती. त्यावेळीची टेक्नॉलॉजी, त्यावेळीचे तंत्रज्ञान वापरून आम्ही ती तयार केली होती. पण नंतरच्या काळात ती वेळोवेळी त्याचं अपग्रेडेशन न झाल्यामुळे ती आहे त्या स्थितीतच राहिली. त्याच्यामुळे नागरिकांना काय झालं, पेमेंट करताना खूप अडचणी येऊ लागल्या आणि आम्हालाही नागरिकांकडे पोहोचताना म्हणजे लिमिटेशन आल्या. मग दरम्यानच्या काळात आम्ही ई-गव्हर्नन्सला अद्ययावत करण्याचं सुरू केलं आणि 2023ला आम्ही महापालिकेची अद्ययावत वेबसाईट लॉन्च केली. 1 मे 2023ला आमचं ई-गव्हर्नन्सचं उद्घाटन झालं. त्या वर्षीपासून आजपर्यंत नवीन वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही एकूण 40 सेवा नागरिकांना आज ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत. टोटल 52 सेवा आहेत आपल्या आणि आम्ही यापुढेही आणखीन सेवा ऑनलाईन करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर बेसिक सेवा बघितला तुम्ही तर जन्ममृत्यू दाखला देणे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे, घरभाडा भरणे, पाणीपट्टी टॅक्स भरणे, या गोष्टी सर्व आम्ही ऑनलाईन करून दिल्या आहेत. आता नागरिकांनी मोबाईल ॲप वापरा किंवा वेबसाईट वापरा, म्हणजे नागरिकांना आम्ही इतके पर्याय उपलब्ध करून दिले की नागरिकांना पाहिजे तसं त्यांना सुविधेचा वापर करता येईल. याच्या पुढेही आम्ही आता व्हॉट्सअप चॅटबॉट लवकरच 1 महिन्याभरात नागरिकांसाठी आणणार आहोत. त्याद्वारेसुद्धा आपल्याला डायरेक्टली ई-गव्हर्नन्सचा लाभ घेता येईल. आज आपल्याला मी महापालिकेच्या वेबसाईटबद्दल आपल्याला विस्तृत माहिती देणार आहे. तर कोल्हापूर महापालिकेची वेबसाईट web.kollapur.gov.in या नावाने इंटरनेटवर उपलब्ध आहे. जर आपल्याला हा वेब ॲड्रेस लक्षात येत नसेल तर गुगलवर जाऊन सिम्पली कोल्हापूर कॉर्पोरेशन असं सर्च करा. आपल्याला पहिलीच लिंक मिळेल जी कोल्हापूर महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाची लिंक असणार आहे. तर आपण जेव्हा आपल्या वेबसाईटवर जातो कोल्हापूर महापालिकेच्या तर असं आपल्याला होमपेज दिसणार आहे.
या होमपेजवर आपण प्रमोशनल जे काही आम्ही करतो आहे स्कीम्स वगैरे किंवा नागरिकांसाठी ते तर त्या वर आम्ही स्लायडरमध्ये ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर इथं माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आयुक्त मॅडम यांचे आपण फोटोज आणि त्यांची माहिती थोडक्यात दिलेली आहे. त्याच्यानंतर महापालिकेचे जे काही महत्त्वाचे विषय आहे त्यांची माहिती शॉर्टकटमध्ये आम्ही फर्स्ट पेजवर दिली आहे आणि डिटेल माहिती जसं आपण आज जाऊ त्याप्रमाणे आम्ही दिलेली आहे. हे कोल्हापूर महापालिकेचे अधिकृत संकेतस्थळ आहे. याच्यावर जर आपण गेला पहिल्या मुख्य पानावर तर कोल्हापूर महापालिकेचे जे विशिष्ट स्कीम्स वगैरे असतात ते आपण स्लायडर माध्यमातून इथं दिलेले आहेत. इथं आपण डिस्प्ले करतो. त्याच्यानंतर जसं जसं आपण खाली जाऊ तसं अधिक माहिती मिळेल आपल्याला. तर मुख्य पानावर माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय आपले पालकमंत्री, तसंच आपले जिल्ह्याचे कॅबिनेट मिनिस्टर आणि सहपालकमंत्री यांची माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर इथं प्रकल्पांची वेगवेगळ्या प्रकल्पाची माहिती आहे. इथं जाहीर सूचना आणि टेंडर हे शॉर्टकटमध्ये माहिती दिली. अधिक माहिती जेव्हा आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला इथं अधिक तपशील वगैरे लिंक आहे त्याला क्लिक केलं की आपण अधिक माहितीवर जाऊ शकतो. आपण कोल्हापूर महापालिकेचे जे सामाजिक माध्यमे आहे आता हे इथं फेसबुक आहे तर फेसबुकच्या लिंक पण इथं दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण इथं खाली सर्वात खालच्या भागात ज्या शासकीय संकेतस्थळं आहेत महापालिकेव्यतिरिक्त पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा GED असेल किंवा स्वच्छ भारत अभियान तर यांचे लिंक्स आपण खाली दिलेले आहेत. कोल्हापूर महापालिकेबद्दल आपल्याला जी काही माहिती पाहिजे असते ती सर्व माहिती आम्ही संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. जर आपण वर बघितलं तर विभाग, प्रकाशने, नागरी सेवा, निविदा, शासन परिपत्रके, ज्या भरती होतात त्याबद्दल, निवडणूक अशा विविध प्रकारची माहिती मेनूद्वारे आपण इथं दिलेली आहे. जर आपल्याला निवडणुकीची माहिती पाहिजे असेल तर आपण या निवडणूक पर्यायाला क्लिक केलं आणि इथं वर्ष आहेत. आता करंट 2025 सिलेक्ट केलं की 2025च्या निवडणुकीच्या कार्यक्रमात काय काय आपण काम करतो ते इथं आपल्याला उपलब्ध करून दिलं आहे. अशाच प्रकारे जे आपले महापालिकेचे टेंडर वगैरे असतात, कोटेशन्स असतात, त्यांच्या ज्या सूचना असतात त्या आम्ही इथं पब्लिश करत असतो. ज्या काही आपलं म्हणजे कोणालाही भाग घ्यायचा असेल त्यांनी या पेजवर जाऊन माहिती घेऊ शकतो. त्याच्यानंतर जे नागरिकांना द्यायच्या काही सूचना असतात किंवा महापालिकेच्या ज्येष्ठता याद्या वगैरे असतात त्या आम्ही जाहीर सूचना या सेक्शनमध्ये प्रसिद्ध करतो. त्याच्यानंतर महापालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी जे महत्त्वाचे अधिकारी कर्मचारी यांचे संपर्क क्रमांक आम्ही संपर्क या टॅबमध्ये दिलेले आहे. जसं आपण संपर्क टॅबला क्लिक केलं की सामान्य प्रशासन विभागामध्ये आयुक्त मॅडमपासून सहाय्यक आयुक्त, शहर अभियंतापासून ज्युनियर इंजिनियर, आरोग्य विभागाचे सर्व मेडिकल ऑफिसर्स, त्याच्यानंतर स्वच्छता निरीक्षक यांची सर्वांची माहिती आपण इथं दिलेली आहे. आपल्याला कोणत्याही अधिकारी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर इथं आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर पण दिला आणि ईमेल ॲड्रेस पण दिला, त्याद्वारे आपण तिथं कॉन्टॅक्ट करू शकता. या व्यतिरिक्त नागरिकांना ज्या महापालिका सेवा घ्यायच्या असतात त्यासुद्धा आपण वेबसाईटद्वारे उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यासाठी नागरिकांना वेबसाईटवर पहिल्यांदा आपल्याला नोंदणी करावी लागते. तर नोंदणी करण्यासाठी आपल्याला इथं नागरी ऑनलाईन सेवा नावाचा मेनू आहे. या मेनूवर आपण क्लिक केला की तर आपल्याला इथं स्टेप्स दिसतात. तर 2 नंबरच्या स्टेपमध्ये जर आपली कोल्हापूर महापालिकेच्या संकेतस्थळावर नोंदणी नसेल तर आपल्याला नोंदणी करून घ्यावी लागेल. तर आपण नोंदणी करून घेऊ. तर नोंदणी करण्यासाठी आपल्याला आपली वैयक्तिक माहिती शॉर्टकटमध्ये द्यायची असते. आपल्या असं या माहितीचा कुठेही दुरुपयोग होत नाही. ही माहिती पूर्णपणे कोल्हापूर महापालिकेच्या डेटा सेंटरमध्ये स्टोअर असते. याचा कुठेही गैरवापर केला जात नाही. आपण असं गृहीत धरू की आपण इथं नोंदणी केली आहे आणि आपण लॉग इन करायचा प्रयत्न करू. आता तर लॉग इन करण्यासाठी परत आपण नागरी सेवामध्ये जाऊ आणि इथं विद्यमान नोंदणीकृत लॉग इन करून बघू आपण. तर इथं आपल्याकडे मोबाईल नंबर जो आपण नोंदणी करताना मोबाईल नंबर आणि पासवर्ड दिला आहे तो आपल्या इथं टाकावा लागेल. आपण लॉग इन करू. आपण वेबसाईटवर नोंदणी केली आहे असं गृहीत धरून आपण इथं लॉग इन करण्याचा प्रयत्न करू. तर लॉग इन करण्यासाठी आपल्याला मोबाईल नंबर किंवा ईमेल ID जो काही आपण नोंदणी करताना दिलेला आहे आणि पासवर्ड जो आपण सेट केला आहे इथं आपण नमूद करायचा. त्याच्यानंतर सिक्युरिटीसाठी आपण जो कॅप्चा कोड दिला आहे तो नागरिकांनी टाईप करायचा आणि खाली जो विद्यमान नोंदणीकृत लॉग इन बटन आहे त्याच्यावर क्लिक करून लॉग इन करायचं. इथं मी क्लिक करतो आणि लॉग इन करू. आपण वेबसाईटवर लॉग इन केल्यानंतर आपल्याला महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या विविध विभागांच्या सेवांचे टॅब्स इथं दिसत आहेत. अग्निशमन सेवा, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, तक्रार नोंदणी, पाणी पुरवठा, रुग्णालय नोंदणी, व्यापारी परवाने, घरफाळा भरणे, पाणीपट्टी भरणे अशा विविध प्रकारच्या सेवा इथं आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर आपल्याला अधिक माहितीसाठी आपण पुढच्या भागात याच्यावर कंटिन्यू करू. आपली जी वेबसाईट किंवा मोबाईल ॲप आहे
त्याबद्दल आपल्याला अभिप्राय द्यायचा असेल तर आपल्या वेबसाईटवर अभिप्राय नावाचा मेनू आहे. त्याच्यात आपण आपलं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस आणि थोडक्यात अभिप्राय आपल्याला जो असेल आपला तो इथं आपण आमच्याकडे सादर करू शकता. त्याच्यानंतर जर आपले अभिप्राय म्हणजे भाषा वगैरे योग्य असेल तर ते आम्ही ते डिस्प्ले करतो इथं खाली. तर नागरिकांचे दोन्ही अभिप्राय आम्ही निगेटिव्ह असो किंवा पॉझिटिव्ह असो, फक्त भाषा चांगली असेल तर आम्ही ते इथं डिस्प्ले करतो. तर वर मेनूमध्ये जर आपण बघितलं वेबसाईटवर तर विभाग नावाचा ऑप्शन आहे. विभाग नावाचा ऑप्शन आपण क्लिक केला की महापालिकेत असणारे विविध 30 विभाग, उपविभाग यांची माहिती टॅब दिलेले आहेत. आपल्याला ज्या विभागाची माहिती आवश्यक असेल त्या टॅबला आपण क्लिक करून त्या विभागाची माहिती घेऊ शकतो. आता सध्या समजा मला पाणीपुरवठा मलनिस्सारण विभागाची माहिती बघायची असेल तर मी इथं ओपन करतो. इथं पाणीपुरवठा विभागाचे जल अभियंता यांची संपर्क क्रमांक, नाव वगैरे दिलेलं आहे. त्याच्यात विभागाचं काम कसं चालतं त्याची थोडक्यात माहिती दिलेली आहे आणि विभागाकडून प्रसिद्ध करण्यात येणारे परिपत्रके, याद्या वगैरे जे इथं आपण विभाग अपलोडमध्ये देतो. या गोष्टी विभागाच्या टॅबमध्ये उपलब्ध आहे, परंतु नागरिकांना या शोधायला डिफिकल्ट जातो. म्हणून आपण काय केलं, याच गोष्टी आपण जाहीर सूचना या मेनूमध्ये पण आपण उपलब्ध करून दिल्या आहेत, जेणेकरून नागरिकांना जास्त वेळ न घालवता तात्काळ माहिती उपलब्ध होऊन जाईल. या हिशोबाने आपण जाहीर सूचनामध्ये विभागांच्या सर्वांच्या माहिती प्रसिद्ध करत असतो. त्याच्यानंतर आपण बघू नागरी ऑनलाईन सेवा मेनू. आता नागरी ऑनलाईन सेवामध्ये जे नागरिकांना वेबसाईटवर काम करताना ज्या काही स्टेप्स फॉलो करतात त्या इथं आपण दिलेल्या आहेत. आता इथं वेगवेगळे टॅब उपलब्ध करून दिले आहेत. 1 नंबरचा टॅब जो आहे नागरिकांचे सनद, इथं आपण नागरिकांना आवश्यक अशा सेवांची यादी उपलब्ध करून दिली आहे. त्याच्यानंतर नागरिकांची नोंदणी, जे आपण यापूर्वी बघितलेलं आहे की नागरिकांना संकेतस्थळावर नोंदणी करताना काय करायचं आहे. त्याच्यानंतर विद्यमान नोंदणीकृत लॉग इन, जे नागरिक नोंदणीकृत आहेत त्यांना लॉग इन करण्याची सुविधा इथं आहे. त्याच्यानंतर सेवाविषयक अर्जांचा डॅशबोर्ड, महापालिकेतून देण्यात येणाऱ्या विविध सेवांची आणि तक्रारींचं डॅशबोर्ड इथं उपलब्ध आहे. त्याच्यानंतर मिळकत कर थकबाकी पहा, पाणीपट्टी थकबाकी पहा, परवाना थकबाकी पहा. या गोष्टी इथं आपण उपलब्ध करून दिल्या आहे तर नागरिकांना लॉग इन न करता बाहेरच या गोष्टी उपलब्ध करून दिल्या आहेत. का तर प्रत्येक वेळेस नागरिकांनी लॉग इन करणं शक्य होत नाही किंवा पासवर्ड लक्षात राहत नाही. छोट्या मोठ्या गोष्टीसाठी आपण लॉग इन करा, मग चेक करा, त्यापेक्षा वरच आपण ज्या गोष्टी सिक्युरिटीमध्ये येत नाही त्या गोष्टी आपण वर उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जन्म व मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र. केंद्र सरकारचं पोर्टल आहे CRS पोर्टल, तो महापालिका त्याचा वापर करत असते. तर नागरिकांनासुद्धा या पोर्टलचा वापर करून जन्म व मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करता येतं. जर आपल्याला तसं अप्लाय करायचं असेल तर इथं आपण या टॅबला क्लिक करायचं, केंद्र शासनाचं CRS पोर्टल. त्याच्यानंतर पुढचं टॅब आहे तक्रार स्थिती. जर आपण या पोर्टलद्वारे काही तक्रार केली असेल तर त्या तक्रारीची स्थिती आपण इथं पाहू शकतो. घनकचरा संकलन वेळापत्रक, आपल्या भागात ऑटो टिप्पर येत असतात तर कोणत्या भागात कचरा गोळा करण्यासाठी कधी ऑटो टिप्पर कधी येणार याचं वेळापत्रक इथे उपलब्ध करून दिलं आहे. ई निविदा, महापालिकेचा जो शासनाचा ई निविदा पोर्टल आहे त्याची इथं लिंक दिलेली आहे. बांधकाम परवानगी, नागरिकांना बांधकाम परवानगीसाठी कोणत्या पोर्टलवर सुविधा दिली आहे त्याची इथं लिंक दिलेली आहे. RTI पोर्टल, माहिती अधिकारासाठी हा पोर्टल आहे. त्याच्यानंतर महापालिकेच्या KMTचे बस थांबे आहेत त्यांची माहिती या टॅबवर उपलब्ध करून दिली आहेत. महापालिका क्षेत्रात किती पार्किंग क्षेत्र आहेत म्हणजे 4 व्हीलर 2 व्हीलर पार्किंग त्यांची यादी इथं दिलेली आहे. त्याच्यानंतर महापालिकेचे तसेच खाजगी शौचालयांची यादी इथं आपण 16व्या टॅबमध्ये उपलब्ध करून दिली आहेत. वेस्ट कलेक्शन सेंटरमध्ये म्हणजे जिथं नागरिकांचा सर्व गोळा केलेला कचरा जिथं आपण डंप करतो त्याची यादी इथं दिलेली आहे. सार्वजनिक उद्यान यादीमध्ये आपण महापालिकेचे जे 54 गार्डन आहे त्यांची यादी इथं उपलब्ध करून दिली आहे. आणि प्राथमिक शाळांची यादी इथं आपण महापालिकेच्या 55 शाळा आहेत, एकूण 55 शाळा आहेत त्यांची यादी इथं उपलब्ध करून दिली आहे. आपण कोल्हापूर महापालिकेमध्ये सध्या जी वेबसाईट आहे याच्यापूर्वी आपली जुनी वेबसाईट होती जी आपण 2008 साली तयार केली होती. ती वेबसाईट आपण 2018पर्यंत वापरत होतो. तर ती वेबसाईट जुन्या टेक्नॉलॉजीवर आधारित होती. तिथं अपग्रेडेशन करताना खूप अडचणी येत होत्या. त्याच्यामुळे त्यावेळेस आपल्याला म्हणजे नागरिकांपर्यंत पोहोचता येत नव्हतं. त्या काळातसुद्धा जे म्हणजे एक गव्हर्मेंट खाजगी एजन्सी आहेत त्यांच्यामार्फत ई-गव्हर्नन्सचा सर्वे होत असतो. महाराष्ट्रात जे काही महापालिका आहेत त्यामध्ये राबवले जाणाऱ्या ई-गव्हर्नन्स प्रकल्पाचा तिथून एक सर्वे केला जातो. तर 2020मध्ये आपण त्या सर्वेमध्ये 20व्या नंबरवर होतो. 2020 ते 22मध्ये आपण 20 नंबरवर होतो. जेव्हा आपण 2023मध्ये हा ई-गव्हर्नन्स प्रकल्प अद्ययावत करून नवीन वेबसाईट उपलब्ध करून दिली त्या काळात आपण 20व्या नंबरवरून डायरेक्टली 3ऱ्या नंबरवर आलो आहे.
आणि यावर्षी आपण दुसऱ्या नंबरवर आहे. म्हणजे आपल्यापुढे फक्त पुणे महानगरपालिका आहे, त्याच्यानंतर कोल्हापूर महापालिका, त्याच्यानंतर मुंबई महापालिका. म्हणजे आपण इतकी प्रगती केली आहे नवीन वेबसाईटवर. आपण पाहिलं की कोल्हापूर महानगरपालिकेची वेबसाईट ही सध्या आपल्या कोल्हापूरवासियांसाठी खुली करण्यात आलेली आहे. गेल्या 2023पासून हिचं कामकाज सुरू आहे. आपण आज पाहिलं विभाग असेल, प्रकाशने असतील, नागरी ऑनलाईन सेवा असतील, निविदा असतील, अशा विविध विषयांची वेबसाईटची, त्याचबरोबर त्याचं रजिस्ट्रेशन कसं करता येईल या सर्वांसंदर्भात आपण आज माहिती घेतली. पुढील भागामध्ये आपण यामधलीच एक भाग असणारं प्रकाशनं या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. पाहत रहा TV नेक्स्ट मराठी.